मान तालुक्याचे खरे जलनायक, खरे जलनायक आणि लोकनायक म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय स्वर्गीय धोंडराम दादा वाघमारे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचं दैवत, या देशाचं लोकनेतृत्व, आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब, आदरणीय रणजित भैया, आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, आदरणीय व्यासपीठावरचे उपस्थित असलेले धोंडीराम दादांचे देशमुख साहेब, धोंडीराम आदरणीय अभयदादा जगताप, धोंडीराम दादांच्या कुटुंबातले आदरणीय धोंडीराम दादांच्या सुविध पत्नी आमच्या मावशी आदरणीय वाघमारे काकी, उपस्थित असलेले अभय, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सगळी वडीलधारी मंडळी साहेब, आपल्या सगळ्यांच्या समोर अभय वाघमारेंनी आपल्या सगळ्यांच्या समोर आता भाषण केलं. अभयजींनी ज्या व्यथा मांडल्या, अभयजी धोंडीराम दादांनी या तालुक्यामध्ये ज्यावेळी राजकारण समाजकारण करत होते त्यावेळी त्यांच्यावर काम केलेले मी असेल, रणजित भैया, आम्ही व्यासपीठावर काही म्हणलेले इथं शेजारची बसले, आपल्या सगळं आपण असं बोलला की धोंडीराम दादांना तालुका विसरला. मी आदरणीय पवार साहेबांच्या समोर नम्रपणे सांगेन, तालुका तालुक्यातली जनता धोंडीराम दादांना विसरली नाही. ज्यांनी धोंडीराम दादांनी ज्यांना वाढवलं अशी काही नतद्रष्ट माणसं फक्त धोंडीराम दादांना विसरली. जर धोंडीराम दादांना जनता विसरली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लोक आली नसती. मला माहितीये धोंडीराम दादांनी 95 सालापासून ज्यावेळी 10 वर्ष ते आमदार म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने जनतेतला लोकप्रिय होऊन त्यांनी काम केलं. गोरगरिबांचे खऱ्या अर्थानं सेवा करायचं काम जर कोणी केलं असेल ते धोंडीराम दादांनी केलं. धोंडीराम दादांनी त्या गरीबातल्या गरीब माणसासाठी मी आमदार नाही तर तुझ्यातला एक भावंड आहे म्हणून धोंडीराम दादांनी काम केलं. आणि त्या धोंडीराम दादांच्या स्मारकाचे उद्घाटन होते आणि या उद्घाटनाला खऱ्या अर्थानं पवार साहेब आपल्या सारख्यांचा आज आपल्या हस्ते होते. याचा आम्हाला सगळ्या मानवशाला मनापासून कौतुक आहे. या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी आपलं स्वागत पण करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद मानतो की आपण या उद्घाटनाला यायचं ठरवलं. आपण आला अभयजी, आपण बोलताना म्हणाला की दादांना काही लोक किंवा दादांची विस्मरण लोकांना कसं काय झालं याची काही कारणं वेगवेगळी आहेत. मला आठवतंय दादांच्या ज्या शेवटच्या आमदारकीच्या नंतरच्या कालखंडामध्ये दादा या तालुक्यामध्ये फिरत असताना त्यांना ज्या पद्धतीने ताप दिला तुम्ही बोलू शकला नाही. तुम्ही फक्त एवढंच म्हणला की काही कारण आहे, पण आम्हाला माहिती आहे आम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला ते नम्रपणे पवार साहेबांच्या समोर आणि जनतेसमोर मांडल्या पाहिजे. काही लोकांनी म्हणजे दादांनी ज्यांना वाढवलं, दादांनी ज्यांना बोटाला धरून या तालुक्यामध्ये आलं, खरतर पृथ्वीराज चव्हाण साहेब येणार होते त्यांच्या समोर सुद्धा मला बोलायचं होतं. धोंडीराम दादांनी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काही लोक या तालुक्यामध्ये जी वाढवली, या लोकांनी शेवटच्या कालखंडामध्ये आदरणीय धोंडीराम दादांना जितका त्रास देता येईल तेवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला. किंबहुना धोंडीराम दादांनी एक टाकेवाडी या गावामध्ये एक शिक्षण संस्था काढली होती. साहेब ती संस्था सुद्धा या लोकांनी दादांकडे शेवटच्या कालखंडामध्ये जबरदस्तीने ती संस्था, जसं मायनीचं मेडिकल कॉलेज जसं हडप केलं तशा पद्धतीने धोंडीराम दादांनी काढलेली संस्था सुद्धा या लोकांनी हडप केली. ती संस्था सुद्धा काढून टाकली साहेब. आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे, खरं तर आबाजी स्पष्ट बोलायचं झालं तर एखादा शेतकरी आपल्या पुढच्या पिढीला काही उपयोग व्हावा या भावनेतनं आपल्या पाऊस पडल्यानंतर आपल्या गाडग्यामध्ये मडक्यामध्ये काही बी ठेवलेले असतात आणि ती बी पेरतो की जेणेकरून हे बी माझ्या पुढच्या पिढीला उपयोगात यावे. धोंडीराम दादांनी सुद्धा काही बी या तालुक्यामध्ये पेरले. पण आता जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या पण लक्षात आले, ज्यांनी त्या प्रवृत्तीला मदत केली त्या सगळ्यांच्या लक्षात आले आपण चांगलं फळ देणारं झाड म्हणजे झाड लावलं होतं ते झाड कडुलिंबाचं झाड निघालेलं आहे. आणि चांगला शेतकरी बांधावर जर एखाद्या कडुलिंबाचं झाड लागलं तर ते तून काढल्याशिवाय तून टाकल्याशिवाय राहत नाही. आता तर तुम्ही शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय पवार साहेबांना हे झाड उचलून टाकायसाठी बोलवले आणि मला पूर्ण खात्री आहे साहेब हे झाड उचलून टाकावं कडुलिंबाचं
मग मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही सगळ्यांनी प्रयोग केला होता, पण आमचा तो प्रयोग काही यशस्वी झाला नाही. पण आदरणीय धैर्यशील भैयांच्या रूपानं आता आम्ही आज यशस्वी झालोय. मी आपल्याला पवार साहेब अत्यंत नम्रपणे या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं जर धोंडीराम दादांना खरी आदरांजली व्हायची असेल तर मी आदरणीय पवार साहेब आपल्याला विनंती करेन, तो प्रयोग जो आमचा फसला होता, तो फसलेला प्रयोग आदरणीय धैर्यशील भैयांनी आपण यावेळी काय जरी झालं तर मानच्या मालवणावर हे जे कलिंगडाचं झाड लागले हे उपटून टाकायसाठी आपण मोठ्या ताकदीने आपण आमच्या सगळ्यांच्या मागे उभं राहावं एवढंच मी सांगतो. आज सुद्धा दहिवडीमध्ये सभा झाली बांधव, आम्ही सगळी मंडळी फिरतोय पण कुणाचं नाव घेत नाही सर. आम्ही प्रामाणिकपणे जनतेच्या दारात जातोय, लोकांना भेटतोय, लोकांना सांगतोय की विधानसभेचे इलेक्शन येते, या इलेक्शनला सामोरं जात असताना चांगल्या विचाराला पाठबळ द्या, याच्याशिवाय आम्ही कुणावर टीका करत नाही, कुणाविषयी वाईट बोलत नाही. असं असताना एक दहिवडीमध्ये सभा झाली, त्याची ती फिरते आणि ते बोराटवाड्याचं पिसाळलेलं आज सुद्धा तिथं काय बघायला आणि तिथं म्हणलं की यांच्याकडे लय पैसे झाले आणि पैशाच्या जोरावरती आमदारकीची भाषा करतायत, पाण्याचं काही बोलत नाही. त्याला सांगा धोंडीराम दादांनी जे गुराळ 25 वर्षापूर्वी जे गुराळ गाळायला सुरुवात केली होती, त्या यंदाचं गुराळ तो आता 15 वर्ष झालं, यात काहीच सुद्धा केलं नाही. किमान अनिल देसाईने या दुष्काळी भागामध्ये पिण्यासाठी तरी टेंबूचं पाणी 2018 सालात आणून दाखवलेलं आहे. तो पुन्हा टीका करतात आणि काही गरज नसताना आम्ही म्हणजे कुठे यांच्यावर टीका करत नाही. पण मी आदरणीय पवार साहेबांना एवढं सांगेन, जास्त बोलणार नाही साहेब, आपल्याला मला माहिती आहे फार उशीर झालाय साहेबांनी मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या साक्षीने प्रयोग केला होता, तुम्हीच त्या प्रयोगाचे साक्षीदार पण होता आणि त्या प्रयोगाचे नेते सुद्धा आपणच होता साहेब. पुन्हा एकदा आपल्या साक्षीने सांगतो, या आई वडदेबाईच्या नगरीमध्ये आणि आदरणीय धोंडीराम दादांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आपण यावेळी काहीतरी झालं तर आम्ही सगळे मंडळी एका असे करू, आपण त्या देश मानू, पण मान तालुक्यात लागलेले हे घाण झाड आम्ही उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही, ती ठामभूमिका आपण घ्यावी साहेब. एवढंच त्या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.